नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा योगूज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आयटम काय एक्साइटमेंट असेल ना तुम्हाला, तर सांगतो. आजचा आयटम आहे झटपट बटर अंडा बुर्जी. बॅचलर लोकांसाठी जास्त स्पेशल असते कारण ती झटपट होते आणि सोपी असते. कशी करायची बघायचंय. चला तर मग बटर अंडा बुर्जी. तर मंडळी, बटर अंडा बुर्जीसाठी लागणारं साहित्य बघूया. हे पहा, सगळा कसा कलरफुल कारभार आहे मंडळी. सगळ्यात महत्वाचे आयटम कोणते माहिती का? आता अंडा बुर्जी आणि ती पण बटर म्हणल्यावर दोन आयटम ते लागणारच की नाही. सर्वप्रथम हा पहा बटर, 2 चमचे बटर घेतलेला आहे. अर्धा डझन अंडी आहेत, ब्रँडेड आहेत आपल्याकडे अंडी बरं का. हां, आणि हे 2 टमाटो, कलरफुल टमॅटो. ही आहे कोथिंबीर, ही आहे मीठ, ही आहे साधी लाल मिरची, ही आहे गरम मसाला आणि हे आहे घरगुती मसाला. ह्याबरोबरच थोडंसं चवीसाठी वेगळेपण म्हणून फोडणी देण्यासाठी 2 मिरच्या सुद्धा आपण कापून घेतलेल्या आहेत. आणि फोडणी द्यायची म्हटल्यानंतर तेल लागणारच. हे तेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा. हे 3 कांदे कापून घेतले आहेत, बारीक मशीनमधनं काढून घेतलेत, नाहीतर तुम्ही कापूनही घेऊ शकता. आणि अशा रीतीनं हे सगळं सामुग्री आता वापरून अंडा बुर्जी करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती बरं का, कोणाला नसती ती. हा गॅस लायटर असतो आणि ह्याने काय करायचं, तर पहिले प्रथम गॅस पेटून घ्यायचा. अरे बाप, भडकत झाला तुम्ही. आता काय करायचंय, थोडेसे तेल आपल्या गरजेनुसार ह्याच्यात टाकायचे. हे झाले तेल आणि त्याच्या बरोबरीनं बटर अंडा बुर्जी असल्यामुळे हे बटर ह्यात मिक्स करून घ्यायचे. मित्रांनो, एकदम खतरनाक चव येणार आहे बरं का. आता गॅस थोडा मी वाढवलेला आहे जेणेकरून बटर विरघळून जाईल. आणि त्याच्या बरोबरीनं या सगळ्यामध्ये आपल्याला पुढे कांदा परतून घ्यायचा आहे. हे पहा, आता हे बटर असं विरघळू लागलेलं आहे. आता पहा, बुर्जी आणि तेल एकजीव झालेलं आहे. म्हणजे आपल्याला चॅनल संकेत मिळालेला आहे, सिग्नल मिळालेला आहे की आपण आता मस्तपैकी पहिले हे परतून घेऊयात. अशा प्रकारे हा सगळा कांदा त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे आणि तो मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा थोडासा तांबूस होऊ लागलेला असल्यामुळे आता आपण हळूहळू बाकीचे इन्ग्रेडियंट्स, बाकीची सामुग्री, बाकीचं साहित्य जे आहे ते अत्यावश्यक आहे मित्रांनो, ते आपण टाकायला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम थोडी ही मिरची कच्ची पक्की ठेवायची, त्यामुळे मस्तपैकी ती जरा दाताला लागली की आणखीन टेस्ट बदलते. तीही जरा आपण परतून घेऊयात कारण तीही भाजली गेली पाहिजे. तुझा छानसा तडका बसतो, त्याची ही चव आहे. बापरा बापरा बापरा, झनाट होत आहे एकदम झनाट. अशा प्रकारे बुर्जीमध्ये आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट म्हणजे त्याच्यामध्ये अर्धी कोथिंबीर जी आपण कापून घेतलेली ती टाकूयात, अर्धी नंतर वरून टाकायची आहे आपल्याला मिक्स करायला. आणि ह्याच्याच बरोबरीनं हे पहा, हा आपण टोमॅटो टाकलेला आहे. हा सुद्धा बारीक आपल्याला चिरलेला मस्तपैकी ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. ह्या गोष्टी शिजल्या पाहिजेत व्यवस्थित मित्रांनो, म्हणजे बुर्जीला आणखी चवीला लज्जत येते. त्याच्यानंतर एक एक आपला मसाला टाकायचा आहे. हा आपण म्हणलो तो घरगुती मसाला 3 चमचे आपण टाकतो आहोत. हे पहा, मस्त चव पकडेल ह्याच्यामध्ये. 2 आणि हे 3, 6 अंड्यांसाठी आपण 3 चमचे हा मसाला टाकलेला आहे. आणि बाकीचे जे मसाले आहेत ते अगदी चवीपुरते नावाला टाकायचे मित्रांनो, जास्त टाकायचे नाहीत. आणि यो गरम मसाला पण टाकायचा आहे बरं का. जास्त गरम नका टाकू, नाही तर सकाळी वांदे होतील. हां, आणि ह्यो मिरची पावडरचा मसाला, व्हेरी गुड. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मीठ. हे मीठ जे आहे बरं का, हे एवढंच चवीपुरतं व्यवस्थित टाकलं गेलं पाहिजे, नाहीतर बुर्जी बिघडण्याची शक्यता असते मित्रांनो. आणि ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट. समजलं काय तुम्हाला? आता मित्रांनो, हे आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. ह्या पकडची पकड जी आहे ती महत्त्वाची आहे बरं का. नाही तर समजा यायचं तोंडावर, नाकाशाच बदलायचा तुमचा मग तर. हां, असं नाही होता कामा. आता पुढचा आयटम आहे महत्त्वाचा म्हणजे अंड. अंडे का फंडा मस्त पैकी असा होतो. ओ माय गॉड, ये देखो.
ये पलक गिर गया है। पूछो ये हो गया अपना तीसरा अंडा, अंडे का फंडा। तबीयत के लिए एकदम गैस बारीक करून घ्यायचा, नहीं फोड़नी। ये शाबाश, ये आ गया। और ये आखिरी बचा हुआ अंडा। अब अंडा खा। सरकार, मैंने आपका नमक खाया है, तो अब बटर अंडा भुर्जी खा। इसको वापस से मस्त ढवलने का है। देखो मित्रों, ये देखो ऐसा फोड़ने का है बलक, और ये समझा ऐसा ठवळ के लेने का है। वाह वाह, समजा कसं एकजीव होणार आहे मित्रांनो। हे बोट चाटणार तुम्ही खाता खाता। घेऊन घ्या माझ्याकडनं। एक नंबरचा आयटम होणार आहे मित्रांनो ह्यो। आता आपण थोडीशी जी कोथिंबीर जी आहे ठेवली होती, याचा परत वर्ण टाकून एकजीव करून घेऊ मित्रांनो। ये पहा, मस्त ग्रीन कोथिंबीर ताजी ताजी, आणि आता ती ढवळून घेऊयात मित्रांनो। हे पहा, आता मी थोडासा गॅस बंद करून टाकतो, म्हणजे भुर्जी जास्त कोरडी होऊन नाही द्यायची बरं का मित्रांनो। थोडी ओलसर कच्ची पक्की ठेवायची, म्हणजे खाताना जी काही लज्जत येते का नाही, वा 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 वा, आणि गरमा गरम राहती या। हे पहा मित्रांनो, कशी लुसलुशीत सुटसुटीत झालेली आहे। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे अशी लज्जत आहे बरं का मित्रांनो। हा एकदम, अरे बाप, म्हणजे आता म्हणजे काय, म्हणजे जोरदार काम झालेलं आहे गड्या। आता आपण ही डेकोरेशनला थोडीशी उरलेली कोथिंबीर वरनं टाकूया, म्हणजे कसं खाणाऱ्याला बी बरं वाटतं या। हे पहा, हे अशा पद्धतीनं आपण डेकोरेशन केलेलं आहे। आणि आता आपली ही बटर अंडा भुर्जी खाण्यास तयार झालेली आहे। अरे इसको तो देख के मेरे मुंह में पानी आने लगा है। यह है योगुच किचन का नया फंडा, अंडे का फंडा, बटर अंडा भुर्जी। माझ्या तर तोंडाला गड्यांनो पाणी सुटलंय बरं का। बघायचं कशाला आणि बोलायचं कशाला, टूट पडो आक्रमण। अरे बाप, यो बटरचा तुकडा जरा मिक्स करून घ्यावा। ओ खतरनाक काम आहे गड्या आहे। ओ माय गॉड, तुम खाओगे तो खाते रह जाओगे मित्रांनो। नक्की हे करून बघा, बटर अंडा भुर्जी, आणि कमेंट मध्ये कळवा। खतरनाक गड्यांनो, खोटी सुद्धा नाही करत आपण कधी। एक नंबर माल झाला, एक नंबर। आणि खोटं सांगत नाही तुम्हाला मित्रांनो, तुमच्यामुळं असे पदार्थ बनवता बनवता हा शेफ योगेश महाशेफ होणार आहे बघा। वन मोर टाइम, भारीच गड्या, काय सांगू, एक नंबर झाली ही बटर अंडा भुर्जी। तर आतापर्यंत ज्यांनी लाईक सबस्क्राईब कमेंट केले नसेल ना, व्ह्यू केलं नसेल ना, त्यांनी करा, म्हणजे असे चांगले चांगले पदार्थ तुम्हाला बनवून खाता येतील। पाहत राहा, खात राहा आणि सुखात राहा। योगुच किचन, वाह।